बघा, today we are going to discuss the metallic character and non-metallic character. Today we are going to discuss the metallic character and non-metallic character. Today we are going to discuss the metallic character and non-metallic character. Metallic character and non-metallic character. Today we are going to discuss the metallic character and non-metallic character. आपण मेटॅलिक कॅरेक्टर आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. एलिमेंटचा मॉडर्न पेरियोडिक टेबलच्या जे मेटल असते तर हमेशा इलेक्ट्रॉन डोनेट करत असते, लूज करत असते. तर जितके काही मेटल असतील, सोडियम आहे, मॅग्नेशियम आहे, फेरस आहे, कोबाल्ट आहे, निकेल आहे, मॉडर्न पेरियोडिक टेबल मध्ये जितके काही मेटल्स आहेत, मेटल्सची एक टेंडन्सी असते टू डोनेट इलेक्ट्रॉन. मेटल हमेशा दुसऱ्याला इलेक्ट्रॉन डोनेट करत असते, तर दुसऱ्याला इलेक्ट्रॉन्स देत असते, तर आणि मेटल्सवर हमेशा पॉझिटिव्ह चार्ज असते. आणि नॉन मेटलची जी टेंडन्सी आहे, टेंडन्सी म्हणजे प्रवृत्ती, एखाद्याची प्रवृत्ती असते दररोज दुसऱ्याचे जेवायला जायचं, चहाचा टायमाला ते दुसऱ्याचे जाऊन घरी जाऊन बसायचं, त्याच्या चहाचा टाइम माहीत झाला की त्याच्या घरी दररोज जाऊन बसायचं, म्हणजे चहा फुकट भेटते, तर ती प्रवृत्ती झाली त्या माणसाची, त्याला टेंडन्सी म्हटलं जातं. तर या ठिकाणी जेवढे काही मेटल आहेत, हे मेटल्सची टेंडन्सी असते टू डोनेट इलेक्ट्रॉन. मेटल हे हमेशा दुसऱ्या एलिमेंट्सला इलेक्ट्रॉन डोनेट करत असते, देत असते, तर आणि त्यांच्यावर पॉझिटिव्ह चार्ज असतो. आणि जे काही नॉन मेटल आहेत, नॉन मेटल हे इलेक्ट्रॉन्स ॲक्सेप्ट करत असते, तर आणि त्यांच्यावर कोणता चार्ज असते, तर हमेशा निगेटिव्ह चार्ज असते. मेटॅलिक कॅरेक्टर इज द टेंडन्सी of atom to lose electrons, tendency of atom to lose electrons. Metallic character is the tendency metallic character is the tendency of atom to lose electrons. Metallic character is the tendency of atom to lose electrons. इलेक्ट्रॉन्स लूज करण्याची ॲटमची जी काही टेंडन्सी आहे, त्याला मेटॅलिक कॅरेक्टर म्हटले जाते. आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर म्हणजे काय, तर नॉन मेटॅलिक कॅरेक्टर इज द टेंडन्सी ऑफ ॲटम टू गेन इलेक्ट्रॉन. नॉन मेटॅलिक कॅरेक्टर इज द टेंडन्सी ऑफ ॲटम. non-metallic character is the tendency
is the tendency of atom to gain electrons. इलेक्ट्रॉन्स गेन करणं म्हणजे घेण्याची जी काही एखाद्या ॲटमची टेंडन्सी असते त्याला नॉन मेटॅलिक कॅरेक्टर म्हटले जाते. आणि एखाद्या ॲटमची इलेक्ट्रॉन लूज करण्याची, डोनेट करण्याची, दुसऱ्याला देण्याची जी काही टेंडन्सी असते दॅट इज कॉल्ड ॲज मेटॅलिक कॅरेक्टर. मेटॅलिक कॅरेक्टर म्हणजे दुसऱ्या ॲटमची इलेक्ट्रॉन लूज करण्याची टेंडन्सी. मेटॅलिक कॅरेक्टर म्हणजे ॲटमची इलेक्ट्रॉन लूज करण्याची टेंडन्सी. आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर म्हणजे ॲटमची इलेक्ट्रॉन गेन करण्याची, घेण्याची टेंडन्सी. मेटॅलिक कॅरेक्टर इज द टेंडन्सी ऑफ ॲटम टू लूज इलेक्ट्रॉन्स. नॉन मेटॅलिक कॅरेक्टर इज द टेंडन्सी ऑफ ॲटम टू गेन इलेक्ट्रॉन्स. second point, metallic character decreases from left to right. मॉडर्न पेरियोडिक टेबलमध्ये जर आपण लेफ्ट टू राईट गेलो तर मेटॅलिक कॅरेक्टर जे आहे तर डिक्रीज होत जाते. Metallic character decreases from left to right in the modern periodic table. Modern periodic table मध्ये metallic character decreases from left to right in the period. हे जे काही आडव्या लाईन्स आहेत त्याला आपण या ठिकाणी पेरियोड्स म्हणतो आणि जे उभे कॉलम आहे त्याला आपण ग्रुप म्हणतो. आणि पेरियोड मध्ये जर आपण लेफ्ट टू राईट गेलो तर मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीज होत जाते. मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीजेस फ्रॉम लेफ्ट टू राईट. मेटॅलिक कॅरेक्टर काय होते, डिक्रीज होते. आणि लेफ्ट टू राईट नॉन मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीज होते. लेफ्ट टू राईट द मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीजेस फ्रॉम लेफ्ट टू राईट इन द पेरियोड. मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीजेस फ्रॉम लेफ्ट टू राईट इन द पेरियोड. या पेरियोड आडव्या जे काही रोज आहे त्याला पेरियोड असं म्हटलं जाते. आणि या पेरियोड मध्ये मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीज होत जाते लेफ्ट टू राईट. आणि या ठिकाणी जे आहे इथं नॉन मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीजेस फ्रॉम लेफ्ट टू राईट इन द पेरियोड. पेरियोड मध्ये लेफ्ट टू राईट नॉन मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीज होत जाते आणि मेटॅलिक कॅरेक्टर जे आहे या ठिकाणी डिक्रीज होत जाते. असा दुसरा पॉइंट लिहायचा आहे. मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीजेस metallic character decreases, metallic character decreases, metallic character decreases from left to right, left to right. Metallic character decreases from left to right, left to right. Metallic character decreases from left to right, left to right. Metallic character या ठिकाणी डिक्रीज होत जाते इन द पेरियड, इन द पेरियड, इन द पेरियड. पेरियड मध्ये जर आपण लेफ्ट टू राईट गेलो तर मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीज होत जाते आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीज होत जाते. पेरियड मध्ये लेफ्ट टू राईट गेलो तर नॉन मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीज होते आणि मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीज होते. नॉन मेटॅलिक कॅरेक्टर, नॉन मेटॅलिक कॅरेक्टर, नॉन मेटॅलिक कॅरेक्टर, नॉन मेटॅलिक कॅरेक्टर increases, increases from left to right, from left to right, from left to right in the period. Period मध्ये लेफ्ट टू राईट या ठिकाणी नॉन मेटॅलिक कॅरेक्टर काय होते ते इन्क्रीज होते.
तिसरी गोष्ट या ठिकाणी मेटॅलिक कॅरेक्टर जर आपण या ठिकाणी या मॉडर्न पिरियोडिक टेबलमध्ये जर आपण टॉप टू डाऊन गेलो इन द ग्रुप while going from top to down in the ग्रुप म्हणजे असं कॉलम मध्ये जर आपण वरून खाली गेलो तर मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीज होत जाते. while going from top to down in the ग्रुप मध्ये जर आपण असं टॉप टू डाऊन गेलो तर मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीज होत असते आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीज होत असते. while going from top to down in the group metallic character increases and non-metallic character decreases while going from top to down the metallic character while going from top to down the metallic character increases while going from top to down the metallic character increases and metallic character increases while going from top to down in the group असं म्हणा. while going from top to down in the group metallic character increases आणि याच्यामध्ये while going from top to down in the group while going from top to down in the group while going from top to down in the group non-metallic character decreases non-metallic character decreases त्याच्यानंतर चौथी गोष्ट या ठिकाणी जे काही एलिमेंट्स having metallic characters are electropositive. Elements having metallic characters are electropositive. Elements having metallic character elements having metallic character are electropositive
आणि एलिमेंट्स having non-metallic characters elements having non-metallic characters are electronegative. आता इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे काय? इलेक्ट्रोनिगेटिव्ह किंवा इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे काय? द पॉवर ऑफ एलिमेंट टू अट्रॅक्ट द इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉनला स्वतःकडे वळण्याची जी पॉवर असते त्या पॉवरला इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी किंवा इलेक्ट्रोनिगेटिव्ह असं म्हटलं जाते. आणि इलेक्ट्रोपॉझिटिव्ह म्हणजे काय? एखाद्या एलिमेंटची इलेक्ट्रॉन डोनेट करण्याची जी पॉवर आहे त्याला इलेक्ट्रोपॉझिटिव्ह असं म्हटलं जाते. आणि एखाद्या एलिमेंटची स्वतःकडे इलेक्ट्रॉन ओढण्याची अट्रॅक्ट करण्याची जी पॉवर आहे त्याला इलेक्ट्रोनिगेटिव्ह असं म्हटलं जाते. एलिमेंट्स हॅव्हिंग मेटॅलिक कॅरेक्टर, ज्या ज्या एलिमेंट जवळ मेटॅलिक कॅरेक्टर असते ते एलिमेंट्स इलेक्ट्रोपॉझिटिव्ह असतात. आणि ज्या ज्या एलिमेंट जवळ या ठिकाणी ज्या नॉन मेटॅलिक कॅरेक्टर असतात ते एलिमेंट्स इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतात. असं हे मेटॅलिक कॅरेक्टर आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर नावाचं आपल्या बुकमध्ये एक पॉइंट दिलेला आहे, मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. तर हे मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टरमधला डिफरन्स येऊ शकतो किंवा 2 मार्कासाठी व्हॉट इज मेटॅलिक कॅरेक्टर किंवा व्हॉट इज नॉन मेटॅलिक कॅरेक्टर असा हा 2 मार्कासाठी, त्याच्यावर 2 मार्कासाठी क्वेश्चन येऊ शकतो. एका पॉइंटला अर्धा मार्क, 4 पॉइंट लिहिले, अर्धा अर्धा, एक अर्धा, दीड अर्धा 2. म्हणजे या ठिकाणी याच्यावर एक सेपरेट क्वेश्चन विचारला तर 2 मार्कासाठी, याच्यावर विचारला तर 2 मार्कासाठी, 1 मार्कासाठी सुद्धा विचारू शकते. तर त्यावेळेस 2च पॉईंट लिहिले तरी चालते. 1 मार्कासाठी विचारलं तर 2 मार्कासाठी विचारलं तर 4 पॉईंट लिहावं लागतील. दोघांमधला डिफरन्स विचारला जाऊ शकते. मेटॅलिक आणि या ठिकाणी नॉन मेटॅलिक कॅरेक्टर मधला बघा जो पॉइंट आहे, atomic radius goes on decreasing. Atomic radius, topic is atomic radius. atomic radius साठी सर्वात पहिले आपण atomic radius ची डेफिनेशन डिस्कस करू. या पॉइंट मध्ये सर्वात पहिले आपण atomic radius ची या ठिकाणी डेफिनेशन डिस्कस करू. कशाला म्हटलं जाते ॲटॉमिक रेडियस? तर ॲटॉमिक रेडियस म्हणजे या ठिकाणी एखाद्या ॲटमचं न्यूक्लियस आणि त्याची सगळ्यात बाहेरची जी सेल असते, कोणत्याही ॲटमची सगळ्यात बाहेरची जी सेल असते त्या सेलला आउटर मोस्ट सेल असं म्हटल्या जाते. आणि हा न्यूक्लियस आणि आउटर मोस्ट सेल या दोघांच्या मधलं जे डिस्टन्स आहे, या दोघांच्या मधलं जर म्हणायचं असेल तर बिटवीन शब्द वापरला जाते. द डिस्टन्स बिटवीन कोणाच्या मधलं? तर न्यूक्लियस ऑफ ॲटम अँड आउटर मोस्ट सेल. द डिस्टन्स बिटवीन the nucleus and outermost cell of atom is called as atomic radius. The distance between nucleus of
रेडियस. आउटर मोस्ट सेल आणि न्यूक्लियस या दोघांच्या मधलं जे डिस्टन्स आहे, या डिस्टन्सलाच ॲटॉमिक रेडियस असं म्हटल्या जाते. द डिस्टन्स बिटवीन the distance between the nucleus and outermost cell, the distance between the nucleus and outermost cell of an atom is called as atomic radius. त्याला atomic रेडियस असं म्हटलं जाते. दॅट इज कॉल्ड ॲज ॲटॉमिक रेडियस. दुसरा पॉइंट, व्हाईल गोइंग फ्रॉम लेफ्ट टू राईट इन द पिरियड, या ठिकाणी जर या पिरियड मध्ये आपण लेफ्ट टू राईट गेलो तर पहिला बघा, चौथ्या पिरियड मध्ये पहिला एलिमेंट पोटॅशियम आहे, त्याचा ॲटॉमिक नंबर 19 आहे. दुसरा एलिमेंट जे आहे तर कॅल्शियम आहे, त्याचा ॲटॉमिक नंबर 20, स्कँडियम 21, टिटॅनियम 22, व्हॅनेडियम 23. म्हणजे व्हाईल गोइंग फ्रॉम लेफ्ट टू राईट इन द पिरियड, या पिरियडमध्ये आपण लेफ्ट टू राईट गेलो तर ॲटॉमिक नंबर इन्क्रीज होत जाते. While going from left to right in the period, ॲटॉमिक नंबर झेडनं डिनोट केला जाते आणि पोटॅशियमचा ॲटॉमिक नंबर 19 आहे. चौथ्या पिरियडमध्ये, फोर्थ पिरियडमध्ये पोटॅशियमचा ॲटॉमिक नंबर 19 आहे. त्याच्यानंतर कॅल्शियम आहे आणि कॅल्शियमचा ॲटॉमिक नंबर या ठिकाणी 20 आहे. म्हणजे जर पिरियडमध्ये आपण लेफ्ट टू राईट गेलो तर ॲटॉमिक नंबर इन्क्रीज होत जाते. व्हाईल गोइंग फ्रॉम लेफ्ट टू राईट इन द पिरियड ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस. आणि एखाद्या एलिमेंटचा ॲटॉमिक नंबर जितका असते तितकेच त्याच्यात इलेक्ट्रॉन्स असतात आणि तितकेच त्याच्यात प्रोटॉन्स असतात. समजा पोटॅशियमचा ॲटॉमिक नंबर Z=19 आहे, म्हणजे पोटॅशियम मध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स 19 आहेत आणि नंबर ऑफ प्रोटॉन्स सुद्धा 19 आहेत. कॅल्शियमचा ॲटॉमिक नंबर 20 आहे, म्हणजे कॅल्शियम मध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स सुद्धा 20 आहेत आणि नंबर ऑफ प्रोटॉन्स सुद्धा कॅल्शियम मध्ये किती आहेत तर या ठिकाणी 20 आहेत. आणि जितका ॲटॉमिक नंबर असते तितकेच एखाद्या एलिमेंट्समध्ये प्रोटॉन्स आणि तितकेच इलेक्ट्रॉन्स असते. कॅल्शियमचा ॲटॉमिक नंबर 20 आहे, म्हणजे कॅल्शियममध्ये नंबर ऑफ प्रोटॉन्स 20 आहेत आणि नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स 20 आहेत. आणि इलेक्ट्रॉन्सवर निगेटिव्ह चार्ज असतो आणि प्रोटॉन्सवर पॉझिटिव्ह चार्ज असतो. आणि प्रोटॉन्स न्यूक्लियसमध्ये राहते आणि इलेक्ट्रॉन्स सेलमध्ये रिव्हॉल्व होत असते. म्हणजेच आपण जेव्हा पिरियडमध्ये लेफ्ट टू राईट जातो तेव्हा एलिमेंटचा किंवा ॲटमचा ॲटॉमिक नंबर इन्क्रीज होत जाते. आणि ॲटॉमिक नंबर इन्क्रीज झाल्यामुळं नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन द आउटर मोस्ट सेल, सगळ्यात बाहेरच्या सेलला आउटर मोस्ट सेल म्हटल्या जाते. या आउटर मोस्ट सेलमधले नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन्क्रीज होत जाते आणि नंबर ऑफ पॉझिटिव्ह चार्जेस इन द न्यूक्लियस इन्क्रीजेस. न्यूक्लियस मधले पॉझिटिव्ह चार्जेस सुद्धा इन्क्रीज होत जाते. आणि या ठिकाणी पॉझिटिव्ह चार्जेस इन्क्रीज झाल्यामुळं इलेक्ट्रॉन्स इन द आउटर मोस्ट सेल आर अट्रॅक्टेड क्लोजर टू द न्यूक्लियस. हे निगेटिव्ह चार्ज आणि पॉझिटिव्ह चार्जमध्ये अट्रॅक्शन असते. आणि जसजसं आपण लेफ्ट टू राईट गेलो पिरियडमध्ये ॲटॉमिक नंबर वाढत गेला
ॲटॉमिक नंबर वाढल्यामुळं आउटर मोस्ट सेल मधले नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स वाढत गेले आणि नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स वाढल्यामुळं या ठिकाणी न्यूक्लियस मधले प्रोटॉन्स सुद्धा वाढत गेले आणि न्यूक्लियस मधले प्रोटॉन्स वाढत गेल्यामुळं न्यूक्लियस मधला पॉझिटिव्ह चार्ज वाढला आणि पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज मध्ये अट्रॅक्शन असते म्हणून या पॉझिटिव्ह चार्जनं या निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्सला न्यूक्लियसकडे अट्रॅक्ट केलं त्याला न्यूक्लियसकडे वळलं आणि त्याच्यामुळं काय झालं तर या ठिकाणी न्यूक्लियस आर अट्रॅक्टेड इलेक्ट्रॉन्स इन द आउटर मोस्ट शेल आर अट्रॅक्टेड क्लोजर टू द न्यूक्लियस आउटर मोस्ट शेल मध्ये इलेक्ट्रॉन्स या ठिकाणी न्यूक्लियसला क्लोजर अट्रॅक्ट झाले न्यूक्लियसकडे ओढल्या गेले न्यूक्लियसला क्लोजर अट्रॅक्ट झाले म्हणजे न्यूक्लियसकडे वळल्या गेले आणि न्यूक्लियसकडे हे इलेक्ट्रॉन्स वळल्या गेल्यामुळं यांची ॲटॉमिक साईज डिक्रीज झाली आणि ॲटॉमिक साईज डिक्रीज झाली म्हणजे हा इतका ॲटम होता याच्यातला प्रत्येक इलेक्ट्रॉन्स म्हणजे इथे एक इलेक्ट्रॉन या ठिकाणी असे इलेक्ट्रॉन्स होते न्यूक्लियस मधला पॉझिटिव्ह चार्ज वाढला म्हणजे न्यूक्लियर चार्ज वाढला त्याच्यामुळे या इलेक्ट्रॉन्स वर निगेटिव्ह चार्ज प्रोटॉन्सवर पॉझिटिव्ह चार्ज पॉझिटिव्ह निगेटिव्ह मध्ये अट्रॅक्शन असते आणि या न्यूक्लियस मधल्या पॉझिटिव्ह चार्जनं प्रत्येक इलेक्ट्रॉन्सला क्लोजर टू द न्यूक्लियसकडे ओढलं या इलेक्ट्रॉन्सला त्याने इथं ओढलं या इलेक्ट्रॉन्सला इथं ओढलं या इलेक्ट्रॉन्स इथं अट्रॅक्ट झाला हा इलेक्ट्रॉन्स इथं गेला हा इलेक्ट्रॉन्स इथं गेला म्हणजे या ठिकाणी हे बाहेरचं जे आहे ते राहिलंच नाही म्हणजे ॲटमची साईज पहिले इतकी मोठी होती आता काय झाली ॲटमची साईज डिक्रीज झाली ॲटमची साईज डिक्रीज झाली म्हणजे आउटर मोस्ट सेल आणि न्यूक्लियस याच्यामधलं डिस्टन्स डिक्रीज झालं आणि दोघांमधलं डिस्टन्स म्हणजेच काय आहे ॲटॉमिक रेडियस आहे म्हणजे ॲटॉमिक रेडियस डिक्रीज झाली मग या ठिकाणी पहिला पॉइंट लिहायचा while going from left to right in the period atomic number increases therefore the number of electrons in the outermost shell increases and positive charges in the nucleus are also increases while going from left to right 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 in the period while going from left to right in the period while going from left to right in the period मध्ये जर आपण लेफ्ट टू राईट गेलो while going from left to right in the period मध्ये आपण लेफ्ट टू राईट गेलो तर काय होते the atomic number increases atomic number काय होते इन्क्रीज होत जाते आणि ॲटॉमिक नंबर जर वाढला तर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आउटर मोस्ट सेल मधले वाढते तर आणि न्यूक्लियस मधले नंबर ऑफ प्रोटॉन्स वाढते तर therefore the number of electrons in the outermost cell number of electrons in the outermost cell are increases outermost cell मध्ये number of electrons increase होत जाते तर and number of protons in the nucleus and the number of protons in the nucleus number of protons in the nucleus number of protons in the nucleus are also increases
या ठिकाणी न्यूक्लियसमध्ये नंबर ऑफ प्रोटॉन्स सुद्धा इन्क्रीज होत येतं. ॲज द रिझल्ट ऑफ दॅट नंबर ऑफ प्रोटॉन्स न्यूक्लियसमध्ये इन्क्रीज झाल्यामुळं न्यूक्लियर चार्ज इन्क्रीज होते. न्यूक्लियसवरचा चार्ज इन्क्रीज होते. प्रोटॉन्स वाढले, प्रोटॉन्सवर पॉझिटिव्ह चार्ज असते. प्रोटॉन्स वाढले म्हणजे न्यूक्लियस वाढला, पॉझिटिव्ह चार्ज वाढला. ॲज द रिझल्ट ऑफ दॅट प्रोटॉन्स वाढल्यामुळे काय झालं? ॲज द रिझल्ट ऑफ दॅट the nuclear charges are also increases. न्यूक्लियर चार्जेस सुद्धा काय होत गेले तर त्या ठिकाणी इन्क्रीज होत गेले. दी न्यूक्लियर चार्जेस आर ऑल्सो इन्क्रीजेस. न्यूक्लियर चार्जेस सुद्धा काय होत गेले तर त्या ठिकाणी इन्क्रीज होत गेले. द न्यूक्लियर चार्जेस आर ऑल्सो इन्क्रीजेस. आणि न्यूक्लियर चार्जेस इन्क्रीज झाल्यामुळे काय झालं? द इलेक्ट्रॉन्स इन द आउटर मोस्ट शेल आर अट्रॅक्टेड क्लोजर टू द न्यूक्लियस. आउटर मोस्ट सेल मध्ये जे काही इलेक्ट्रॉन्स होते हे इलेक्ट्रॉन्स न्यूक्लियसच्या जवळ अट्रॅक्ट झाले. द इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन द आउटर मोस्ट सेल आर अट्रॅक्टेड क्लोजर टू द न्यूक्लियस. द इलेक्ट्रॉन्स इन द आउटर मोस्ट सेल the electrons in the outermost cell, the electrons in the outermost cell, the electrons in the outermost cell, electrons in the outermost cell are also, the electrons in the outermost cell are attracted closer to the nucleus. outermost cell मध्ये इलेक्ट्रॉन्स क्लोजर टू द न्यूक्लियसच्या जवळ अट्रॅक्ट झाले. आणि त्याच्यामुळे काय झालं? पहिले ॲटम इतका मोठा होता, आता इलेक्ट्रॉन जवळ जवळ आल्यामुळं ॲटमची साईज कमी झाली. देअरफॉर atomic size decreases. Therefore atomic size decreases. atomic size decrease झाली. आणि atomic size decrease झाल्यामुळं distance between the nucleus and outermost cell decreases. न्यूक्लियस आणि आउटरमोस्ट सेल मध्ये डिस्टन्स डिक्रीज झाला. देअरफॉर ॲटॉमिक साईज डिक्रीजेस. ड्यू टू दॅट आणि त्याच्यामुळं दॅटचा अर्थ असते च्यामुळं. ड्यू टू दॅट म्हणजे त्याच्यामुळं काय झालं? द डिस्टन्स बिटवीन the nucleus and outermost cell decreases. distance between the nucleus and outermost cell decreases. न्यूक्लियस आणि आउटरमोस्ट सेल मधलं डिस्टन्स डिक्रीज झालं म्हणजेच काय झालं? ॲटॉमिक रेडियस डिक्रीज झाली. असं हे ॲटॉमिक रेडियस नावाचा सुद्धा बुकमध्ये एक छोटासा पॉईंट दिलेला आहे. तर या ठिकाणी ॲटॉमिक रेडियस बद्दल आपण या ठिकाणी जे आहे तर या ठिकाणी डिस्कशन केलेलं आहे.